दरम्यान या वादळाचा फटका राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही बसला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुरुवारी नियोजित दौऱ्यासाठी निघाले होते। मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथील हेलिपॅडवरून त्यांनी हेलिकॉप्टरने उड्डाण केले। एकनाथ शिंदे यांचा हा दौरा कल्याण आणि मुरबाड परिसरासाठी आयोजित करण्यात आला होता। सुरुवातीला सर्व काही सुरळीत वाटत असतानाच हेलिकॉप्टर कल्याण परिसराच्या जवळ पोहोचले आणि अचानक निसर्गाचा कोप पाहायला मिळाला। हेलिकॉप्टर हवेत असताना कल्याण परिसरात अचानक जोरदार वादळी वारे सुरू झाले। या वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की हेलिकॉप्टर त्यामध्ये अडकलं। अशा ठिकाणी परिस्थिती हेलिकॉप्टरवर नियंत्रण मिळवणे आव्हानात्मक होते। मात्र हेलिकॉप्टरच्या पायलटने आपले सर्व कौशल्य पणाला लावले आणि हेलिकॉप्टरला तात्काळ त्या वादळाच्या तडाख्यापासून दूर नेलं। पायलटनं कोणताही धोका न पत्करता हेलिकॉप्टर जुहू एअरपोर्टच्या दिशेनं वळवलं आणि तिथे अत्यंत सुरक्षितपणे लँडही केलं। या प्रवासादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांचा महत्त्वाचा ताफा उपस्थित होता। यामध्ये त्यांचे स्वीय सहाय्यक प्रभाकर काळे, मुख्य जनसंपर्क अधिकारी विनायक पात्रुडकर, OSD राजपूत आणि मुख्य सुरक्षा अधिकारी यांच्यासह एकूण 8 जण हेलिकॉप्टरमध्ये होते। या सर्वांचा जीव काही काळ टांगणीला लागला होता। मात्र लँडिंग झाल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला। सुदैवाने या घटनेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह हेलिकॉप्टरमधील सर्व अधिकारी आणि कर्मचारी पूर्णपणे सुरक्षित आहेत। जुहू एअरपोर्टवर उतरल्यानंतर सर्वांची तपासणी करण्यात आली। खराब हवामानामुळे हा दौरा काही काळासाठी विस्कळीत झाला असला तरी शिंदेंच्या सुरक्षिततेची बातमी समजताच कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केलं आहे।